निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा आपली इच्छा व्यक्त केलेली आहे। राज ठाकरे मला नाराज करणार नाहीत असं देखील वसंत मोरे यांनी म्हटलंय। मी पुणे लोकसभा सोडून कुठेही निवडणूक लढवणार नाही। निवडणुकीवर राज ठाकरेच अंतिम निर्णय घेतील असं देखील वसंत मोरे यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेने तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे। राज्यामध्ये जे राज ठाकरेंकडून प्रभारी नेमण्यात आलेले होते त्या प्रभारींकडून इच्छुकांची यादी जी आहे ती राज ठाकरेंकडे देण्यात आल्याची माहिती मिळते। आपल्या संदर्भात बोलण्यासाठी पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे आहेत। त्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे। पुण्यातली नेमकी काय तयारी मनसे? पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या तयारीमध्ये अगदी सगळ्यांच्या आधीपासून आहे आणि मला वाटतं की माननीय राजसाहेबांच्या आदेशाची मी तर वाट पाहतोय। माननीय राजसाहेबांनी आदेश द्यावा आणि आम्ही निवडणुकीला तर मी तर स्वतः फिरणं किंवा कार्यक्रम किंवा कामं करणं हे तर माझं सातत्याने चालू आहे आणि मला ते काय नवीन नाही आहे। बाकी फक्त अधिकृतरित्या साहेबांनी सांगणं आणि मग सर्व पक्ष स्तरावरती काम चालू होणं एवढंच बाकी राहिलेलं आहे। सुरुवातीला आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हा तात्यांचा हातोडा आहे। सुरुवातीला तो हातोडा आधी हातामध्ये घ्या आणि नेमकं 2024 ला काय करणार ते एकदा सांगा, म्हणजे मग ते समजेल की काय करणार। कालच्याला पाहिलं आपण, मला वाटतं की मला हा जनतेने दिलेला हातोडा आहे। इथं लिहिलंय न्यायाचा हातोडा आणि हा हातोडा मी आतापर्यंत 4 वेळा वापरलाय। 2024 ला हा हातोडा पुण्यामध्ये रेकॉर्ड करणार एवढं मी नक्की सांगू शकतो। आता आपण पाहतोय की हातोडा जो आहे तो 2024 ला पुण्यामध्ये चालेल आणि राज ठाकरेंकडून मलाच उमेदवारी दिली जाईल, राजसाहेब नाराज करणार नाही अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सुशांत सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।